ज्या साधकानं भगवद्गीतेची शिकवण अंशतः का होईना आत्मसात केली आहे, श्रेष्ठ ज्ञानगंगेतील एका तरी थेंबाचं आचमन केलं आहे आणि मुरारीचं, श्रीकृष्णाचं एकदा तरी शरणभावानं पूजन केलं आहे, त्याला साक्षात यमराज सुद्धा घाबरवू शकत नाही. मुरारी शब्दाचा आणखी एक अर्थ आहे अविद्येवर विजय मिळवणारा. जो निस्सीम भक्त गुरुचरणी पूर्णपणे लीन होतो, इंद्रियांवर ताबा मिळवतो, त्याला हृदयस्थ परमात्म्याचं प्रत्यक्ष दर्शन होतं. तो मोक्षाला प्राप्त होतो, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. भगवद्गीता किंचिदधीता गंगाजल लवकणिका पीता सकृदपि येन मुरारी समर्चा क्रियते तस्य यमेन च चर्चा. गुरुचरणाम्बुज निर्भर भक्तः संसाराद चिराद्भव मुक्तः सेन्द्रियमानस नियमादेवं द्रक्ष्यसि निज हृदयस्थं देवम्.